कशी आहेस तू जयश्री? ठीक आहे. तसं दिसत नाहीये. म्हणजे चेहरा अजून तसाच आहे पूर्वीसारखा, कायम एरंडेल प्यायला सारखा. सुरकुत्या वाढल्यात पण समजूतदारपणा नाही. घरी आलेल्याला पाणी पाजायची रीत असते आपल्याकडे. बे पूर्वी होती, आता बंद केलीस का तू? पाणी पाणी मी फक्त घरच्या सोनेच्या हातून पाणी घेते. ही आकाशची दुसरी बायको. ही पण घरची सूनच आहे. हो, आणि मग तू कोण आहेस? ती घरची सून आहे, तू घरची सून नाहीस. नाही म्हणजे अजूनही आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देण्याचा स्वभाव गेला नाही तुझा. हे बघ, सासू झालीस तरी सुनेची जबाबदारी तुझीच आहे अजून. आणि आमच्याकडे काय रीत आहे, माझ्यासाठी तूच या घरची सून आहेस, नाही का? आणते पाणी. जा ना, पाणी आण. काय चाललं गुरुमाता? अशुद्ध आहे पाणी. शुद्ध पाणी देता येत नाही का तुम्हाला? ही कसली रीत तुझी? स्वच्छच आहे. आम्ही सगळे हेच पितो. पण म्हणून ते शुद्ध असतं तसं नाही. हे बघ, वर्षानुवर्ष तपस्या केली मी. माझ्याकडे बघ. माणसाच्या नजरेत बघून मी त्याचं मन वाचू शकते. तुझं मनच अशुद्ध आहे, पाणी कसं शुद्ध असणार? तुला शुद्धी करून घेण्याची गरज आहे बरं का जयश्री. खेळायचं नाही. म्हणजे खेळायचं, फक्त हळू आवाजात खेळायचं. हळूहळूच कोणता गेम असतो बाबा? सगळे गेम तर आवाजवालेच असतात, हो नाही? बाबा, हे गुरुमातांचींना आवाज आवडत नाही? नाही म्हणजे असं नाहीये की नाही आवडत. मग त्यांना मुलं पण आवडत नाही? ओ नो, म्हणजे ते आम्हाला पनिश करणार? नाही नाही, असं नाही म्हणत आहे मी. बाबा, पण हे आपलं घर आहे, आपण पाहिजे तेवढा आवाज करायचा. ऐक या बाबा, तू गुरुमाता आजीला नॉइस कॅन्सलिंग हेडफोन देऊन टाक ना, म्हणजे त्यांना ऐकायला पण येणार नाही, हो ना? हो, ही खूप मस्त आयडिया आहे. नाही नाही नाही, नको. हे बघा, प्लीज प्लीज असं काही करू नका, असं काहीही बोलू नका. बसून तुम्ही काहीतरी बोला नाही ना. काय मुलांनो, किती छात आहे बाबाला.
चेहरा बघा कसा झालाय, किती घाबरलेत ते. बर, मी तुम्हा दोघांना एक गंमत सांगू का? आपल्या गुरुमाता योगिनी आहेत ना, त्या तुमच्या आजी नाही आहेत, पण जी आजी आहेत माहितीये, म्हणजे म्हणजे आजोबांच्या आत्या. वाव, म्हणजे ते किती मोठे असतील ना. हो, खूप मोठ्या. आणि वयाने आणि अनुभवाने सुद्धा त्या मेडिटेशन करतात. डोळे बंद करतात आणि शांत बसून राहतात. ते जरा पण नाही हलत. अजिबात नाही. मग त्यांना बोर नाही होत. नाही, उलट मेडिटेशन केल्यावर शांत आणि प्रसन्न वाटतं. त्यांनी जर तुम्हाला परवानगी दिली ना, तर तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत मेडिटेशन करा. म्हणजे तुम्हाला पण कसं छान छान वाटेल. हो, पण कसं आहे ना की घरी गोंगाट सुरू असला तर मग मेडिटेशन कसं करता येईल? नाही, म्हणून आम्ही सगळ्यांनी तर ठरवलं बाबा की जोपर्यंत त्या घरी आहेत ना, सगळ्यांनी शांत राहायचं. आणि बघा ना, आता तुम्ही दोघंही मोठे झाले आहात, हां, तर तुम्ही पण शांत राहणार ना. वसुंधरा ताई, तुम्हाला गुरुमाता बोलवतायत. आलीच.